25 अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 35 हे क्वाड्रेटिक इक्वेशन. आपल्याकडे फॉर्म्युला आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा क्यूब माइनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट 3 प्लस बीटा. आता आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ची व्हॅल्यू डायरेक्टली दिली आहे. किती दिली आहे? 35. मग इथे ना 35 इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा म्हणजे कितीचा क्यूब येईल? 5 क्यूब माइनस 3 अल्फा बीटा इनटू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा म्हणजे 5. 35 is equal to cube of 5 is 125 is equal to 3 5 का 15 अल्फा बीटा. हा प्लस आहे इकडे आल्यानंतर काय होईल? मायनस. किंवा हा मायनस आहे इकडे आल्यानंतर काय होईल? प्लस. हा मायनस अल्फा बीटा इकडे आल्यानंतर झाला प्लस 15 अल्फा बीटा is equal to 125. हा प्लस आहे पुढे गेल्यानंतर काय होणार? मायनस 35. मग 15 अल्फा बीटा इज इक्वल टू दोघांचे सबट्रॅक्शन केले किती येते? 90. ऍक्च्युअल कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला? अल्फा बीटा इज इक्वल टू 90 अपॉन 15 सो दैट अल्फा इज इक्वल टू बीटा अल्फा इनटू बीटा इज इक्वल टू 6. पण ऍक्च्युअल आपल्याला फाइंड द क्वाड्रेटिक इक्वेशन सांगितले. मग अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू 5 आणि अल्फा इनटू बीटा ची व्हॅल्यू 6. मग आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इनटू बीटा इज इक्वल टू 0. मग x² मायनस अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू किती आहे? 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. झालं क्वाड्रेटिक इक्वेशन. समजलं का? हो.